शरद पवारांची मोठी घोषणा, महागाई विरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार. आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. यावेळी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी दिनविशेष वक्तव्य केलेलं आहे. यावेळी त्यांनी अनेक विषय अधोरेखित केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी भाषणाच्या अखेरमध्ये मोठ्या एल्गाराची घोषणा केली. शरद पवार यांनी म्हटले की आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती, कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहीत आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही, पण आज जाहिरात पाहिली नाही. शरद पवार यांनी म्हटले. एवढंच नाही तर त्यांनी अनेक विषय प्रकाश झोतात आणले. शरद पवार पुढे म्हणाले, आज खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहे. सर्वसामान्य महागाईचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर उतरणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. कालच पुन्हा एक यादी आली आणि त्याच्यामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची यादी आकडेवारी सांगते. जो तुमचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, तो आत्महत्या करतो. आत्महत्या करायची एक तर वेळ पुन्हा पुन्हा येते. हे सगळं सत्य आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवला आणि राहण्याची किंमत मिळत नाही अस्वस्थ असणारा शेतकरी आज अस्वस्थतेच्या रस्त्याला हात जातो आहे. आणि म्हणून आपण या वर्धापन दिनामध्ये ज्या घटकांच्यासाठी वैयक्तिक कष्ट करायला आणि तयार आहोत त्याच्यामधला शेतकरी याच्याकडे आम्ही कधी दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या दुःखात तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आज बेकारीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तरुण माणूस कष्ट करण्याच्यासाठी तयार, त्याला संधी मिळत नाही. समाजाचा दलित, समाजाचा मुस्लिम, समाजाचा ख्रिश्चन, समाजाचा अनेक या सगळ्यांना हा देश माझा आहे असं वाटेल अशा प्रकारचा राज्यकारभार चालावा ही त्यांची अपेक्षा आहे. पण त्याची पूर्तता आज होत नाही. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करणार. आणि म्हणून वर्धापन दिनात आपल्याला काही निकाल घ्यावे लागते. इथे अध्यक्ष आहेत. मी अध्यक्ष प्रमुख सहकार्यांना सुचवतो की 15 दिवसात बसूया. आज उपेक्षित समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्यासाठी राष्ट्रवादी एकत्र घेऊन आवश्यकता असेल तर रस्त्यावर सुद्धा जाईल आणि आपल्या सामुदायिक पार्टी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा देईल. ती त्यांनी स्वीकारली तर त्या रस्त्याने, तिथे स्वीकारली नाही तर संघर्षाच्या रस्त्याने एवढं सूत्र लक्षात ठेवून आपण कामाला लागू एवढंच आज मी या ठिकाणी सांगतो.